नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल 10th SSC बोर्ड जिओग्राफी। उद्या पेपर आहे आपला शेवटचा, 40 पैकी 40 आणायचे हे आपलं गोल होतं, बरोबर। त्यानुसार आपण प्रिपरेशन सुद्धा करतोय आणि एव्हाना तुमचं प्रिपरेशन झालंच असेल। आता ह्या व्हिडिओमध्ये कारण द्या आणि सविस्तर उत्तरे कशी लिहायची, सोबत कुठले क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत हे सुद्धा सांगून देईल आणि क्वेश्चन कुठल्या पॅटर्न मध्ये विचारले जातात या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये डिस्कस करू। सो व्हिडिओ एंडिंग पर्यंत बघतात। आता कारणे द्या तुम्हाला 4 पैकी 2 लिहायची आहेत, एकूण 6 मार्कांसाठी, म्हणजेच एक कारण द्या आपल्याला 3 मार्कांसाठी लिहायचे। आता कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या बघा। उत्तर आपल्याला मुद्देसूरच लिहायचे। जिओग्राफीच्या पेपरला वेळ खूप जास्त असतो, लिखाणाचे फक्त 2च प्रश्न आहेत, एक म्हणजेच कारणे द्या आणि दुसरी सविस्तर उत्तरे द्या। जर टिपा द्या आलं तर टिपा द्या हा लिखाणाचा भाग बनेल, परंतु हे 2 प्रश्न आपल्याला येणार म्हणजे येणार। त्यामुळे वेळ तुमच्या हातामध्ये आहे, व्यवस्थित विचार करा, पॉइंट नीट ठरवा आणि नंतरच उत्तर लिहितात। कमीत कमी 6 मुद्दे आवश्यक आहेत। आता उत्तर लिहिताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची किंवा कुठल्या गोष्टींचा उल्लेख असला पाहिजे, योग्य ठिकाणांचा प्रश्नानुसार उल्लेख करा। विभाग, प्रदेश यांचा उल्लेख असेल तर ते उत्तर एकदम व्यवस्थित दिसतं आणि तुम्हाला आउट ऑफ मार्क सहज मिळतील। आता तुमचा अभ्यास झालेला असेल, बरोबर, त्यामुळे रिव्हिजन कशी करायची ते पण नीट बघा। प्रत्येक धड्यामधले जे मी IMP क्वेश्चन्स तुम्हाला दिलेत कारणे द्याबद्दलचे ते सगळे व्यवस्थित रिवाइज करा। तेच क्वेश्चन तुम्हाला एक्झामला दिसतील। जर तुम्ही त्याचा व्हिडिओ नसेल बघितला तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला टाकून देतो। तो व्हिडिओ फक्त IMP क्वेश्चन्स पासूनच बघा, कारण त्याच्यामध्ये प्रिपरेशन प्लॅन सांगितला होता। आता टाइम संपलेला आहे, त्यामुळे फक्त IMP क्वेश्चन्स बघून घ्या, टेक्स्टबुक मध्ये मार्क करा, तो व्हिडिओ अवश्य बघा आणि त्यामधले सगळे IMP क्वेश्चन जेवढे दिले तेवढे व्यवस्थित प्रिपेअर करा। या व्हिडिओमध्ये काही रिपीटेटिव्ह क्वेश्चन्स येतात ते पण सांगणार आहे, त्याबद्दल लोड घेऊ नका, कारण कसं आहे आपल्याकडे 2 प्रश्न हे ऑप्शनला असणार आहेत, बरोबर। त्यामुळे 2 प्रश्नांपैकी एक प्रश्न तर येईल, त्यात काय डाऊट नाही। फक्त एक प्रश्नासाठी तुम्हाला IMP क्वेश्चन्स व्यवस्थित बघावे लागतील। सोबतच प्रत्येक उत्तराचे जे काही मुद्दे आहेत ते आठवा। मग मुद्दे आठवणं म्हणजे काय, तर या सगळ्या गोष्टी आठवणं, या गोष्टी आठवण्याचा नक्की प्रयत्न करा। त्याच्यानंतर प्रीवियस इयरला आलेले क्वेश्चन्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि तेच तुमच्यासाठी सगळ्यात जास्त IMP असणार आहे। एकंदरीत आता तुमच्या ज्या काही बोर्डच्या 8-9 एक्झाम झाल्या, जे 8-9 पेपर झाले, त्याच्यामध्ये प्रीवियस इयरचेच क्वेश्चन तुम्हाला विचारले गेले होते, त्यामुळे प्रीवियस इयरचे क्वेश्चन व्यवस्थित करून जा। आता महत्त्वाची गोष्ट काय, प्रीवियस इयरचा क्वेश्चन ॲज इट इज येईल का, तर येऊ पण शकतो, नाही पण येऊ शकतो। प्रश्न फिरवून विचारला जाईल पण त्याचं उत्तर तेच असेल, त्यामुळे व्यवस्थित प्रश्न समजून घ्या आणि मगच उत्तर लिहा। आता हे सगळं झालं कारणे द्याबद्दल। आता पुढचा महत्त्वाचा प्रकार येतो सविस्तर उत्तरे लिहायची कशी। बघा, सविस्तर उत्तर लिहिताना आपल्याला 3 पैकी 2 लिहायची, म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक ऑप्शन असणार आहे। 8 गुणांसाठी एक उत्तर, 4 मार्कांसाठी, आणि मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं स्टेन्सिलचा वापर कसा करायचा आणि त्यामध्ये एक सविस्तर उत्तर तुम्हाला मी लिहून दाखवलं होतं। जर तो व्हिडिओ नसेल बघितला तर तो व्हिडिओ बघून घ्या, स्टेन्सिल म्हणजे काय असतं ते समजून घ्या, मार्केटमध्ये स्टेशनरीच्या दुकानात ते अवेलेबल आहे ते आणा आणि त्याचा वापर एक्झाम मध्ये अवश्य करा। त्याने मार्क जास्तीत जास्त वाढू शकतात आणि उत्तर पण व्यवस्थित इम्प्रूव्ह होतं, प्रेझेंटेशन व्यवस्थित होतं, आउट ऑफ मार्क सहज मिळून जातात। आता सविस्तर उत्तर लिहिताना काय डोक्यात ठेवायचे, उत्तरे पॉइंट वाईजच लिहा, सोबत कमीत कमी 8 मुद्दे, म्हणजे एक पूर्ण पान येईल आणि अर्ध्या पानावरती स्टेन्सिल येईल असं उत्तर लिहायचंय। स्टेन्सिलचा योग्य वापर म्हणजे ज्या प्रश्नामध्ये आवश्यक आहे त्याच प्रश्नामध्ये आपल्याला स्टेन्सिलचा वापर करायचा आहे। आता पॉइंट तुम्ही जे लिहिणार आहात त्याचा सिक्वेन्स मेंटेन ठेवा। बघा, मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट त्या उत्तराच्या रिलेटेड पहिला ठेवा आणि जे लेस इम्पॉर्टंट पॉइंट आहेत ते शेवटला लिहा। कळलं नक्की? मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये एक उत्तर लिहून दाखवलंय, जे उत्तर लिहिलंय ते सुद्धा इम्पॉर्टंट पॉइंट पासून लोएस्ट इम्पॉर्टंट पॉइंट पर्यंत गेलेलं आहे, त्यामुळे ते नीट बघून घेताल। आता क्वेश्चन कसा येतो, एक साधारण नॉर्मल अनालिसिस केल्यानंतर काय आउटपुट आलं बघा। प्रीवियस इयरचे जे क्वेश्चन्स होते म्हणजे 2022 ते 2024 पर्यंत, तर प्रश्न एकतर तुलनात्मक येतोय, ब्राझील आणि भारत यांच्यावर स्वतंत्र येतोय, किंवा तुमचं मत किंवा तुमचे विचार मांडण्यावरती प्रश्न येतोय। अशा 3 कॅटेगरीज मध्ये 2 प्रश्न तुम्हाला दिसतील किंवा 3ही प्रश्न तुम्हाला असे दिसून येतील, त्यामुळे यांचा अभ्यास करणं आपल्याला जास्त महत्त्वाचं आहे। प्रत्येक धड्यामध्ये जे काही तुलनात्मक प्रश्न मी IMP मार्क करून दिलेले ते व्यवस्थित करा, सोबत प्रीवियस इयरचे क्वेश्चन्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, सो अजिबात लोड घेऊ नका, तेही क्वेश्चन व्यवस्थित करताल। आता रिव्हिजन करताना नीट बघा, किंवा प्रिपरेशन करताना
दिलेले IMP जसं अगोदर बोललो तसं पक्के करा. सोबत तुलनात्मक प्रश्न वाचा, समजून घ्या, फरक एकदम क्लिअर कट समजून घ्या, म्हणजे तुम्ही उत्तरामध्ये व्यवस्थित लिहू शकता. नंतर जो प्रश्न प्रिपेअर करताय त्या प्रश्नामध्ये भारत आणि ब्राझील मधले जे काही ठिकाणे असतील त्यांचे नकाशामध्ये कुठं स्थान आहे ते मार्क करून घ्या. म्हणजे ते जर डोक्यात ठेवलं तुम्ही तर तुम्ही स्टेन्सिलचा वापर एकदम योग्य पद्धतीने करू शकता. आता ह्याच्यामध्ये सुद्धा प्रश्न फिरवून विचारला जाऊ शकतो. फक्त आपल्याला जे उत्तर परफेक्ट येतंय तोच प्रश्न निवडायचा आणि त्याचं उत्तर लिहायचं. समजलं नक्की? काय करायचंय कळलं? कारणे द्या, सविस्तर उत्तरे द्या, आयडिया आली. आता प्रिव्हियस इयरचे काही क्वेश्चन्स दाखवतो, पटपट याचा स्क्रीनशॉट घ्या. 2022 ला आलेले क्वेश्चन्स होते, पटकन घ्या. घेतला? त्याच्यानंतर 2023 घेतला. आता नीट बघा, हा प्रश्न बघितला आणि हा प्रश्न, जागा सुद्धा नाही बदलली. कळलं का? त्यामुळं हे प्रश्न अजिबात स्किप करू नका. त्याच्यानंतर पुढं 2024 पटकन घेतला. आता इथं बघा, दिसला? दिसला बघा, आहे का नाही? म्हणजे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स येतात आहे, त्यामुळे हे दिलेले प्रश्न एकदम पक्के करून जा. झालं नक्की? आता पुढे सविस्तर उत्तरे बघा. तुलना आहे, भारतावरती सेपरेट प्रश्न आहे, तुमचे मत मांडा, आहे का नाही? हा, मग असे प्रश्न येणार आहेत तुम्हाला. कळलं? घेतले नक्की? चलो नेक्स्ट बघा. परत तुमचा विचार, म्हणजे चॅप्टर 1चा प्रश्न येतोय, त्याच्यानंतर परत तुलना, त्याच्यानंतर भारताचा सेपरेट प्रश्न आला. घेतला स्क्रीनशॉट काढून? आता हे बघा, परत आला का नाही? हा, परत ब्राझील वरती. आता या ठिकाणी तुलनातला प्रश्न नाही आला, पण भारतावरती आला. मग तुम्हाला तेच बोलतोय, तुमच्या विचारांवरती एक प्रश्न पडणार आहे, त्यामुळे चॅप्टर नंबर 1 आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. कळलं नक्की? समजलं? आता सविस्तर उत्तरे द्या रिपीट नाही होत, हे डोक्यात फिक्स ठेवा, ते रिपिटेटिव्ह नाही येणार. परंतु हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न या टाईप मध्ये प्रश्न येतात आहे, त्यामुळे हे प्रश्न व्यवस्थित करून जा. मी IMP दिलेले प्रश्न एकदम पक्के करा. आता कारणे द्या रिपीट होतात हे तुम्हाला मी दाखवलं. आता ही काही कारणे द्या आहेत जे रिपिटेटिव्हली येतात आहे, म्हणजेच भारताच्या पूर्व किनाऱ्यावरती नैसर्गिक बंदरे कमी आहेत, ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे भारतात पाऊस पडतो, ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात, ब्राझीलमधील सदाहरित वनांना जगाची फुफ्फुसे संबोधतात, त्यानंतर हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते, ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते, भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका आहे. आता लास्ट इयर हा प्रश्न टिपाद्या म्हणून पण पडला होता. नंतर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गांचे जाळे विकसित झाले आहे आणि ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे. हे प्रश्न 2-2 बोर्ड एक्झामला आलेले आहेत आणि हा तर प्रश्न 3 बोर्ड एक्झामला आलाय, हा 4 बोर्ड एक्झामला आलाय. त्यामुळे हे प्रश्न एकदम पक्के करून ठेवा. मी तुम्हाला कारण्यामध्ये मागाशीच दाखवलं क्वेश्चन कसा रिपीट होतोय, त्यामुळे हे सगळे क्वेश्चन्स एकदम पक्के करा. हे पक्के झाले म्हणजे तुमचे ते मार्क पक्के झाले आणि सोबतच अजूनही तुमच्या हातात वेळ आहे. जे IMP क्वेश्चन्स मी दिले होते तो व्हिडिओ नसेल बघितला तर तो व्हिडिओ बघा, त्याच्यामधले सगळे IMP क्वेश्चन्स घ्या, जे जे राहिले ते वरवर तरी बघून घ्या, मुद्दे बघून घ्या, म्हणजे एक्झाम मध्ये तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. समजलं नक्की? चलो. हा, आता काही जणांचे काही डाऊट्स होते, ते डाऊट नेक्स्ट टाइम मॅनेजमेंटच्या व्हिडिओज मध्ये एकदम क्लिअर कट करूया. नकाशाबद्दल डाऊट होते ते डाऊट सुद्धा क्लिअर होऊन जातील. फक्त आता काही वेळ हातामध्ये आहे, व्यवस्थित अभ्यास करा, व्यवस्थित प्रिपरेशन करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.